Hello student, welcome to the third lecture of Advanced JavaScript. In last lecture we discussed about switch case statement and various loops which are used in JavaScript. So basic introduction आपण पाहिलं होतं related to loops in JavaScript within last lecture. In today's session we are going to discuss about the looping statements in JavaScript. JavaScript supports three types of loop. In that, first one is for loop, second one while loop, and third is not a type of a loop, but there is a two type of a statement like break and continue, which we can use with loops. Okay, so in today's session we are going to discuss about for loop, while loop, and how to use break and continue statement within the program. Then next, let us discuss about the for loop. This loop executes statements as long as condition becomes true. Control becomes out from the loop when condition becomes false. So basically for loop आपण लास्ट इयरला पाहिलेलं नाही, आपण लास्ट इयरला इफ आणि इफ एल्स पाहिलं होतं. इफमध्ये जर तुमची कंडिशन ट्रू असेल तर ट्रू रिझल्ट रिटर्न मिळतो, अदरवाईज तो लूपच्या बाहेर येतो. इफ एल्समध्ये काय होतं, जर तुमची कंडिशन ट्रू असेल तर तो इफ ब्लॉक एक्झिक्यूट करतो, अदरवाईज एल्स ब्लॉक एक्झिक्यूट करतो. आता हा जो फॉर ब्लॉक आहे ज्याच्यामध्ये बघा जोपर्यंत तुमची कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत तो काय करतो, लूपमध्ये एक्झिक्यूट होत राहतो, आणि ज्या मुवमेंटला तुमची कंडिशन फॉल्स होते त्या मुवमेंटला तो लूपच्या बाहेर जातो. बेनिफिट ऑफ फॉर लूप इज दॅट इट कंबाइन्स इनिशियलायझेशन, कंडिशन्स अँड लूप इटरेशन. सो बेसिकली लूप इटरेशन इज नथिंग बट द इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट ऑपरेटर इन अ सिंगल स्टेटमेंट. लास्ट इयरला आपण रिलेटेड टू इटरेशन व्हेरियस ऑपरेटर्स पाहिले होते, ज्याच्यामध्ये असाइनमेंट्स, अरेथमॅटिक ऑपरेटर, लॉजिकल ऑपरेटर, त्याच्यानंतर कंपॅरिझन ऑपरेटर्स पाहिले होते. ठीक आहे, सो तेच ऑपरेटर आपल्याला फॉर लूपमध्ये इटरेशनमध्ये यूज करायचे आहेत. आता फॉर लूप जे आहे ते तीन गोष्टींना कंबाईन करतं. पहिली म्हणजे इनिशियलायझेशन. आपण पाहिलं होतं बघा, व्हेरिएबल व्हॅर ए इज इक्वल्स टू 10, इट इज इनिशियलायझेशन. कंडिशनमध्ये जर तुम्ही चेक करत असाल इफ ए ग्रेटर दॅन 10 दॅट विल बी द कंडिशन. अँड इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट मीन्स जर तुम्ही एखादी व्हॅल्यू इन्क्रीमेंट करत असाल तर ते इन्क्रीमेंट स्टेटमेंट असतं, जर एखादी व्हॅल्यू तुम्ही डिक्रीमेंट करत असाल तर ते डिक्रीमेंट इटरेशन असतं. ठीक आहे, सो रिलेटेड टू फॉर लूप आपण सिंटॅक्स बघूयात. इथे बघा फॉरचा सिंटॅक्स दिलेला आहे. फॉर हा कीवर्ड आहे, जसा इफ कीवर्ड आहे, एल्स कीवर्ड आहे, फॉर हा पण काय आहे, कीवर्ड आहे. त्याच्यानंतर तीन कंटेंट यूज करायचे आहेत. पहिलं म्हणजे इनिशियलायझेशन, सेकंड वन इज अ कंडिशन, अँड थर्ड वन इज अ इटरेशन. सो बेसिकली इनिशियलायझेशनमध्ये आपण काय करतो, व्हॅल्यू इनिशियलाइज करतो किंवा एखाद्या व्हेरिएबलला आपल्याला ज्या व्हॅल्यू असाइन करायच्या असतील त्या व्हॅल्यू आपण असाइन करतो. सेकंड वन इज अ कंडिशन. कंडिशनमध्ये त्याच व्हॅल्यूसोबत आपण एक कंडिशन ॲप्लाय करतो. आणि थर्ड मीन्स इटरेशन. जोपर्यंत ती कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत इटरेशन मूव्ह ऑन होत राहतं. ज्या मुवमेंटला तुमची कंडिशन फॉल्स होते त्या मुवमेंटला तो पर्टिक्युलर फॉर ब्लॉक एंड होतो आणि तुम्ही ह्या लूपच्या बाहेर होता. जोपर्यंत तुमची कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत तुमचा हा स्टेटमेंट ब्लॉक काय होत राहणार आहे, एक्झिक्यूट होत राहणार आहे. ठीक आहे, सो रिलेटेड टू फॉर आपल्याला ॲट अ टाईम तीन गोष्टी यूज करायच्या आहेत. पहिली म्हणजे इनिशियलायझेशन, सेकंड मीन्स चेकिंग कंडिशन, अँड थर्ड वन इन्क्रीमेंट ऑर डिक्रीमेंट. सो लेट अस सी वन descriptions related to syntax. Initialization is assigning initial value to the variable which executes only once and then the condition is checked. Loop will execute statements in statement block till the condition is true. म्हणजे इनिशियलायझेशनमध्ये काय केलं जातं, जी बेसिक व्हॅल्यू आहे ती व्हेरिएबलला असाइन केली जाते आणि जी की एकदाच एक्झिक्यूट होते विदिन अ लाईफ टाईम ऑफ अ फॉर लूप. सो जोपर्यंत तुमचं फॉर लूप आहे त्या फॉर लूपमध्ये एकदाच फक्त तुमची ती व्हॅल्यू एक्झिक्यूट होत राहते जे आपण इनिशियलाइज केली आहे. ठीक आहे,
त्याच्यानंतर जी कंडिशन असते ती कंडिशन चेक केली जाते आणि जोपर्यंत तुमची ती कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत पर्टिक्युलर स्टेटमेंट ब्लॉक काय होतो, एक्झिक्यूट होत राहतो. जेव्हा तुमची कंडिशन फॉल्स होते त्यावेळेस तो पर्टिक्युलर ब्लॉक ऑफ कोड असतो तो एक्झिक्युशन स्टॉप करतो आणि रिमेनिंग पार्ट ऑफ प्रोग्रामला मूव्ह ऑन होतो. बघा नेक्स्ट स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे, व्हेन कंडिशन बिकम फॉल्स कंट्रोल इज ट्रान्सफर्ड आउट ऑफ द लूप अँड इट विल एक्झिक्यूट रिमेनिंग प्रोग्राम. इटरेशन मीन्स इन्क्रीमेंट ऑर डिक्रीमेंट व्हॅल्यू ऑफ अ रनिंग व्हेरिएबल. सो बेसिकली जेव्हा तुमची कंडिशन फॉल्स असते त्यावेळेस तो लूपमधून बाहेर पडतो आणि रिमेनिंग पार्ट एक्झिक्यूट करतो. आणि इटरेशनमध्ये तुम्ही दोन गोष्टी यूज करू शकता, आयदर तुम्ही व्हॅल्यू प्लस प्लसने इन्क्रीमेंट करू शकता किंवा मायनस मायनसने डिक्रीमेंट करू शकता. ह्याच्याशी रिलेटेड जे ऑपरेटर्स होते ते आपण पाहिले होते, ऑपरेटर्स इन जावा स्क्रिप्टमध्ये. ठीक आहे, आता इथं एक्झाम्पल दिलेले बघा फॉर लूपचं, की ज्याच्यामध्ये तुम्हाला फॉर आय इज इक्वल्स टू 1 म्हणजे आपण काय केलेलं आहे, आय ह्या व्हेरिएबलला 1 व्हॅल्यू इनिशलाइज केली आहे किंवा असाइन केली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर फॉर आय लेस दॅन इक्वल्स टू 5 अँड थर्ड इटरेशन इज आय प्लस प्लस म्हणजे सुरुवातीला आयची व्हॅल्यू किती असेल 1 आणि आय लेस दॅन 5 जोपर्यंत आयची व्हॅल्यू तुमची 5 होत नाही तोपर्यंत हे लूप एक्झिक्यूट होत राहणार आणि प्रत्येक वेळेस आयची व्हॅल्यू 1ने इन्क्रीमेंट होईल, कारण आपण इथं आय प्लस प्लस म्हटलेलं आहे. प्लस प्लस ऑपरेटरचा यूज होतो की तुम्ही व्हॅल्यू इन्क्रीमेंट करण्यासाठी यूज करू शकता. ठीक आहे, आणि खाली आपण स्टेटमेंट लिहिलेलं आहे डॉक्युमेंट डॉट राईट एल इन ब्रॅकेट आय. आता लास्ट इयरपर्यंत आपण डॉक्युमेंट डॉट राईट लिहित होतो, ह्या वर्षी आपल्याला डॉक्युमेंट डॉट राईट राईट करायचं आहे. म्हणजेच काय तर राईट एल स्टँड्स फॉर न्यू लाईन. तुमचा जो पण नवीन येणारा आउटपुटचा कंटेंट असेल तो नवीन लाईनला डिस्प्ले होईल. बघा जर मी जस्ट डॉक्युमेंट डॉट राईट लिहिलं असतं तर 1 2 3 4 हे सगळं एका समोर एक आलं असतं, बट मी इथं डॉक्युमेंट डॉट राईट यूज केलं आहे जेणेकरून तुमचे हे कंटेंट प्रत्येक नवीन कंटेंट हे नवीन पेजला नवीन लाईनला ॲड होत आहेत. ठीक आहे, सो बेसिकली फॉरमध्ये बघा सुरुवातीला आपण व्हॅल्यू इनिशलाइज केली आहे किंवा असाइन केली आहे, त्याच्यानंतर कंडिशन चेक केली आहे आणि व्हॅल्यू इन्क्रीमेंट केली आहे. ॲट अ टाईम तुम्ही आयदर व्हॅल्यू इन्क्रीमेंट करू शकता किंवा डिक्रीमेंट करू शकता, दोन्ही ॲट अ टाईम करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. आता इथं एक्झाम्पल दिलेलं आहे. आता हे एक्झाम्पल जे आहे ते डिक्रीमेंट रिलेटेड आहे. बघा आपण सुरुवातीला काय केलं आहे, आयला 5 व्हॅल्यू असाइन केली आहे, त्याच्यानंतर आय ग्रेटर दॅन इक्वल्स टू 1 अँड आय मायनस मायनस. ओके, म्हणजे सुरुवातीला आयची व्हॅल्यू किती असेल 5 आणि जोपर्यंत आयची व्हॅल्यू 1 होत नाही तोपर्यंत तो एक्झिक्यूट होत राहील. प्रत्येक वेळेस आयची व्हॅल्यू 1ने तो मायनस करेल. फर्स्टला 5 असेल, एकदा लूपमधून फिरून गेल्यानंतर परत 4 होईल, त्याच्यानंतर 3 2 आणि 1 अशा पद्धतीने बघा इथं 5 4 3 2 1 असं आउटपुट आपल्याला विंडोवरती डिस्प्ले होईल विथ द हेल्प ऑफ अ डिक्रीमेंट इटरेशन. ओके, सो आपण काय करू शकतो, इन्क्रीमेंट पण करू शकतो आणि डिक्रीमेंट पण करू शकतो विदिन अ फॉर लूप. आता रिलेटेड टू फॉर लूप त्यांनी इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, ते आपण बघूया की ज्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, टेबल डिस्प्ले करायचा आहे. फॉर एक्झाम्पल मल्टिप्लिकेशन टेबल ऑफ अ गिवन नंबर, जो पण नंबर दिलेला असेल त्या नंबरचा मल्टिप्लिकेशन टेबल डिस्प्ले करायचा आहे. तर हा कोड आपण लास्ट इयरला खूपदा फंक्शनचे प्रोग्राम्स पाहिलेले आहेत, तर रिलेटेड टू फंक्शन हा कोड आहे. ह्याचं एक्झिक्युशन जे आहे ते बघा बॉडी टॅगपासून सुरू होतं. आपण हे पाहिलेलं आहे की ज्याच्यामध्ये सुरुवातीला हा फॉर्म येईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक नंबर ॲड करावा लागेल, एंटर नंबर टू डिस्प्ले द टेबल. त्याचा एक टेक्स्ट बॉक्स असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला नंबर एंटर करायचा आहे, त्या नंबर थ्रू तुम्हाला काय मिळणार आहे, मल्टिप्लिकेशन टेबल मिळणार आहे. खाली आपण एक बटन ॲड केलेलं आहे ज्याची व्हॅल्यू आहे डिस्प्ले टेबल. ज्यावेळेस आपण ऑन क्लिक थ्रो डिस्प्ले फंक्शनवरती क्लिक करू त्यावेळेस काय होणार आहे, आपलं पर्टिक्युलर फंक्शन कॉल होणार आहे. आता हा जो कोड आहे तो बॉडी पार्टचा मी सुरुवातीला दाखवलेला आहे, कारण आपला प्रोग्राम ज्यावेळेस आपण फंक्शन राईट करतो त्यावेळेस तो बॉडी टॅग पासून एक्झिक्युशन स्टार्ट करतो. ठीक आहे, आता त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण क्लिक करू त्या पर्टिक्युलर बटनवरती त्यावेळेस आपलं
कंट्रोल कुठं जाईल, डिस्प्ले फंक्शनमध्ये जाईल, जे की आपण हेड सेक्शनमध्ये लिहिलेलं आहे विथ द हेल्प ऑफ स्क्रिप्ट टॅग. लास्ट इयरला आपण 2 कन्सेप्ट पाहिल्या होत्या, स्क्रिप्ट इन हेड सेक्शन आणि स्क्रिप्ट इन बॉडी सेक्शन. तर त्याच्यामधला हे जे एक्झाम्पल आहे ते स्क्रिप्ट इन हेड सेक्शन आहे. ठीक आहे. आता 2 व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहेत, आय अँड 1. त्याच्यानंतर बघा, ए ह्या व्हेरिएबलमध्ये मी form1.t1.value म्हणजेच काय, तर ह्या फॉर्ममधल्या फर्स्ट टेक्स्ट बॉक्सला असलेली व्हॅल्यू काय करणार आहे, आपण असाइन करणार आहे. कोणाला असाइन करणार आहोत, ए ह्या व्हेरिएबलला. ठीक आहे. आता त्याच्यानंतर फॉर लूप लागेल आपल्याला, कारण व्हॅल्यू 1 to 10 डिस्प्ले करायची. म्हणजे टेबल जो आहे तो आपल्याला कुठून कुठपर्यंत पाहिजे, फर्स्ट नंबरपासून 10पर्यंत हवा आहे. सो मी फॉर लूप राईट केले बघा, फॉर आय इज इक्वल्स टू 1, आय लेस दॅन इक्वल्स टू 10 अँड आय प्लस प्लस. जोपर्यंत आयची व्हॅल्यू 10 होत नाही तोपर्यंत प्रत्येक वेळेस आयची व्हॅल्यू 1ने इन्क्रीमेंट होत राहणार. आणि त्याच्यानंतर बघा, डॉक्युमेंट डॉट राईटमध्ये आपण काय केलेलं आहे, ए इंटू आय, आणि त्याच्यानंतर ब्रेक लाईन यूज केलेले की जेणेकरून प्रत्येक वेळेस नवीन ह्याला तुमचे कंटेंट डिस्प्ले होतील. किंवा इथं तुम्ही असं पण करू शकला असता, डॉक्युमेंट डॉट राईट एल आणि त्याच्यामध्ये ए इंटू आय. आता बघा, सुरुवातीला आयची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. त्याच्यानंतर एची व्हॅल्यू सपोज आपण टेक्स्ट बॉक्समध्ये इन्सर्ट केली 4. ठीक आहे. सो 1 इंटू 4 किती होईल, 4. ठीक आहे. त्याच्यानंतर आय हा इन्क्रीमेंट होणार आहे, आयची व्हॅल्यू किती येईल, 2. 2 इंटू 4 किती येईल, 8. सो अशा पद्धतीनं अप टू द 10 जोपर्यंत नंबर येत नाही तोपर्यंत हा 4 प्रत्येक नंबरला मल्टिप्लाय होत राहणार आणि प्रत्येक नवीन लाईनला आपल्याला 4चा मल्टिप्लिकेशन टेबल डिस्प्ले होत राहणार. ठीक आहे. सो बघा, आउटपुटमध्ये तुम्हाला इथं त्यांनी दिलेले एंटर नंबर टू डिस्प्ले टेबल. सपोज मी 5 एंटर केला तर त्याचा मल्टिप्लिकेशन टेबल 1 by 1 डिस्प्ले होतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण फॉर लूप राईट करू शकतो. आता ह्याच्याशी रिलेटेड जे एक्झाम्पल आहे ते आपण अँड्रायटर ॲपवर पाहूयात. ठीक आहे. तर इथं बघा, आपण अगेन आपला प्रोग्राम डॉक टाईप HTMLने सुरू होतो आहे आणि आपण सुरुवातीला काय बघणार आहोत, बॉडी पार्ट. कारण जेव्हा आपण फंक्शन हेड सेक्शनमध्ये लिहितो त्यावेळेस सुरुवातीला बॉडी टॅगमधले जे कंटेंट आहेत ते एक्झिक्यूट होतात. आपण एक फॉर्म घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक टेक्स्ट बॉक्स आहे आणि एक बटन घेतलेले आहे. ज्यावेळेस आपण त्या बटनवरती क्लिक करू, आता इथं ऑन क्लिक हा इव्हेंट आहे की ज्याला डिस्प्ले हे फंक्शन कॉल होणार आहे. लास्ट इयरला आपण सगळे इव्हेंट्स पाहिले होते, लाईक ऑन की अप, ऑन की डाऊन, ऑन की प्रेस, ऑन क्लिक. ठीक आहे. तर त्याच्यापैकी मी ऑन क्लिक हा इव्हेंट यूज केलेला आहे आणि त्याच्याच मदतीने डिस्प्ले हे फंक्शन आपण कॉल करणार आहेत. जेव्हा ऑन क्लिक तुम्ही डिस्प्ले टेबलवरती क्लिक कराल त्याच्यानंतर आपला कंट्रोल हा फंक्शन डिस्प्लेमध्ये जाईल आणि त्याच्याशी रिलेटेड जो ब्लॉक ऑफ कोड आहे तो एक्झिक्यूट होईल. आता इथे एक व्हेरिएबल घेतलेला आहे, 2 व्हेरिएबल घेतलेले आहेत, आय आणि ए. एमध्ये आपण खालच्या टेक्स्ट बॉक्समधून येणारी जी व्हॅल्यू आहे ती स्टोअर करणार आहोत. सो सपोज मी एमध्ये 4 व्हॅल्यू इन्सर्ट केली, त्याच्यानंतर आपलं फॉर लूप एक्झिक्यूट होईल फ्रॉम 1 to 10. आता तुम्हाला जर मल्टिप्लिकेशन टेबल हा 20पर्यंत पाहिजे तर तुम्ही काय कराल, फॉर आय इज इक्वल्स टू 1, आय लेस दॅन इक्वल्स टू 20 आणि आय प्लस प्लस ॲज इट इज राहील. ठीक आहे. सो तुम्हाला आउटपुट कुठल्या लेवलपर्यंत हवं आहे त्याच्यावरती डिपेंड तुमचं फॉर लूप असतं. जर तुम्हाला हाच प्रोग्राम असा हवा असला, सपोज तुम्ही 4 एंटर केलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला हवे अशा व्हॅल्यू हव्यात, तर काय करणार तुम्ही, जस्ट मिनिट, काय करणार तुम्ही, फॉर आय इज इक्वल्स टू किती लिहिणार, 10, आय ग्रेटर दॅन इक्वल्स टू 1 अँड आय मायनस मायनस. मग त्याने काय होईल, सुरुवातीला 40 डिस्प्ले होईल, त्याच्यानंतर 40 नंतर किती असतं 36, असं रिव्हर्स ऑर्डरने तुमचा जो टेबल असेल मल्टिप्लिकेशनचा तो डिस्प्ले होईल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण बघा डॉक्युमेंट डॉट राईटमध्ये ए इंटू आय राईट केलेले की ज्याच्या थ्रू तुमचा नवीन येणारा आउटपुट हे नवीन लाईनला डिस्प्ले होईल. सो अशा पद्धतीने तुम्ही हे अँड्रायटरवरती पण एक्झिक्यूट करू शकता. सिंटॅक्स वगैरे व्यवस्थित लिहा तर तुमचा प्रोग्राम हा इझिली एक्झिक्यूट होईल विदिन द अँड्रायटर. ठीक आहे. आता हा प्रोग्राम एक्झिक्यूट करूयात. बघा, एंटर नंबर टू डिस्प्ले टेबल, सपोज मी 5 एंटर केलं आणि डिस्प्ले टेबलवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड मल्टिप्लिकेशन टेबल डिस्प्ले होणार आहे.
ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण अँड रायटरवरती पण हे प्रोग्राम एक्झिक्यूट करून पाहू शकतो. ठीक आहे. तर आज आपण रिलेटेड टू लूपिंग स्ट्रक्चर फॉर लूप पाहिलेला आहे आणि त्याचा जो सेकंड पार्ट आहे लूपिंगचा व्हाईल लूप तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. ह्याच्याशी रिलेटेड जे पण प्रोग्राम्स आहेत दिलेले नोट्समध्ये ते लिहून काढा. अगेन कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही ग्रुपवरती क्वेश्चन विचारू शकता. थांबूयात. थँक्यू.